बरोबर घालू आपण सगळा समाज आरसा. तुमचा पश्चिम मार्ग सुद्धा तोच करू टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय नाही मुनी गलम लवकच काय ती लगेच दम धरणार. दम नाही आपल्याला, आपण फुगीरच नाहीये. आपल्याला ते फुगीरपणा एक सोडावं लागणार आहे आपल्या अंगातला. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगवल्या, खोट्या प्रतिष्ठेत त्यांनी आयुष्याचं पदरात पाडून घेतलं. आपल्याला खोटं काय सांगणार. एखाद्या गावात गेला ना एखादा कार्यकर्ता असला की त्याला हे नेते लोक म्हणणार हे सोडून बरं का जाऊ आणला. आपलं का नाही सरळ काम असतं. आपण मागं नसते. आपण कोणचा नेता महाराष्ट्रातला एखादा कार्यकर्ता पशी बसला की ते लगेच म्हणणार तो याशिवाय गाव फुटतच नाही. फुगलं नाही लगेच गोटेच हातात घेते. एखादा जर आपल्याला कोणी पोट जात जर म्हणा ना काय चाललं पाठी 150 कप चहा सांगितलं ते फुकट मोठेपणा. खोट्या प्रतिष्ठित जगायचं बंद करा आपले लोक. सत्य काय त्याची जाणीव करून घ्या. आणि आपल्याला पुढं कसं जाता येईल, आपल्या समाजाचं आपल्या लेकरा बाळाचं लेकी बाळीचं आयुष्य आपल्याला कसं मोठं करता येईल त्याच्यासाठी झिजू आपण. आता मी झिजलोय. मी इतकं ह्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झिजलोय की शत्रू सुद्धा झालेत मला. डायरेक्ट माझ्या सुपारी तिथे जात आताच त्याला माहितच नाही सुपारी देणार. मी का गोट्या सुपारी फोडीन त्याची. सुपाऱ्या देते काय करतो काय वाईट करतो मी. गोरगरिबांचे लेकर बाळा मोठे व्हावं हे स्वप्न आहे माझं. मी करायचं नाही. गरीबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार मी म्हणायचं नाही आरोपीला अटक करा म्हणून ते तुमच्या घरातलं पोरग मेलं तुम्ही का बसताल का. मी महाराष्ट्रात अन्य झालं गप कसं बसणार. तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून देणार मी गप कसं बसणार. मग ते लगेच जातीवादी म्हणणार. मला याच्यात कुठे जातीवाद आला. त्यामुळे काम करताना मी नाही जातीवाद करत. माझ्या दारात कोणी पण येऊ. आता धनगर समाजाने माझा सत्कार केला म्हणून सांगतो. आमच्या बीडला पांढरे नावाचे सभापती धनगर समाजाचे त्यांच्या पोरीला 19 लाख रुपये फीस मागितली MBBS ची. हसन मुश्रीफ साहेबांना फोन केला मला पोरीला मोफत शिक्षण केलं तरी कशामुळे पैसे घेतात. 2 मिनिटात भरलेले 6 लाख रुपयाच्या माणसाचे वापर द्यायला लागले.